नमस्कार, मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये। आज आपण अगदी चमचमीत आणि अजिबात खराब न होणारं म्हणजेच वर्षभर तुम्ही जसंच्या तसं ठेवू शकतात अशा भरपूर टिप्ससह आपण आज कैरीचं लोणचं बघणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी चिनी मातीच्या बरणीत अर्ध भरून घेणार आहे आणि अर्ध 5 किलो जे आहे ते मी प्लास्टिकच्या बरणीत भरणार आहे, कारण पूर्ण त्या बरणीत मावत नसल्यामुळे अर्ध मी ह्या बरणीत टाकलेला आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर रात्रीच्या वेळेस असा हा स्वच्छ केलेला अगदी कॉटनचा कपडा आपल्याला बांधायचा आहे। त्याचं कारण असं की हवाही खेळती राहील आणि रात्रभर छान असं मुरलं गेल्यानंतर पुन्हा आपण त्याला मिक्स करायचं आहे। ह्या 10 किलो प्रमाणात इतक्या कैऱ्या घेतलेल्या होत्या आम्ही, आणि ही माझी आई व्यवस्थित छान त्यांना फोडून आणल्यानंतर स्वच्छ कपड्यावर त्यांना पुसून घेतल्यानंतर एक एक करून असं पसरवत आहोत, कारण व्यवस्थित सुकल्या गेल्या पाहिजे, त्यांचा ओलसरपणा अगदी निघून गेला पाहिजे। त्यामुळे आपण दिवसभर यांना सुकवून घेणार आहोत। आपण लोणच्याचा मसाला बघून घेऊया। इथे मी घेतलेला आहे शेंगदाणा तेल 5 किलो लागणार आहे आपल्याला। मी 10 किलो लोणच्यासाठी 5 किलो तेल वापरतो। शेंगदाणा तेलच आपल्याला वापरायचं आहे, कारण त्याने लोणचं अजिबात खराब होत नाही। आम्ही नेहमी तेच वापरतो। त्यानंतर 1 किलो मीठ लागणार आहे। हिरवी वेलची आहे, ही 25 ग्रॅम आहे। काळी मिरी आहे, ती 25 ग्रॅम। लवंग 25 ग्रॅम आहे। धने आहे 150 ग्रॅम, आणि ही मेथीची डाळ आहे, ही आहे 150 ग्रॅम। आणि बडीशेप आपल्याला लागणार आहे 1 पाव, 250 ग्रॅम इतकी लागणार आहे। आणि हा मसाला आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकतात। हा लोणचं मसाला 5 पॅकेट इतकी घेतलेले आहेत, तुम्ही यापेक्षा जास्त कमी वापरू शकतात। त्यानंतर आपल्याला मोहरीची डाळ लागणार आहे। ही अशा पद्धतीने मोहरीची डाळ मिळते, अगदी स्वच्छ तयार केलेली आहे। तिला 1 किलो इतक्या प्रमाणात टाकणार आहे। फक्त त्यातलं मॉइश्चर म्हणजेच ओलसरपणा तेवढा त्याचा निघून गेला पाहिजे, नाहीतर आपण लोणचं ज्यावेळेस भरतो किंवा मग बरेच दिवस लोणचं मुरल्यानंतर अगदी कडक आणि सुकल्यासारख्या कैरीचे ज्या फोडी तयार होतात, त्यामुळे जास्तच आपल्याला अजिबात सुकवायच्या नाहीयेत। मी आता जवळजवळ 3 ते 4 तास इतके सुकवून घेणार आहे। आपल्या घरीच पंख्याखाली आपल्याला सुकायचे आहेत। सर्व तेल मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। तर याला आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतर कोमट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण थोडा जाडसर असा मसाला काढून घेतलेला आहे। आता आपण धणे आणि मोहरीची डाळ बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने मेथीची डाळ आणि धणे एवढे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत मी। आता बडीशेप पण आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बडीशेप पण आपल्याला जाडसर वाटून घ्यायची होती, ती तशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे। आता आपण लेयर लावून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला मिठाचा लेयर लावायचा आहे। हे पूर्ण 1 किलो इतकं मीठ आहे। आता आपण सेकंड लेयर लावणार आहोत तिखट। हे घरगुती लाल तिखट आहे आमचं, यात मसाला वगैरे काही न वापरता फक्त ही लाल तिखट आहे। ही वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम आहे, आणि वाटीने मोजली तर 1.5 वाटी इतकी भरलेली आहे। आणि हा जो खडे मसाले वापरले होते आपण, तो मसाला आपण पसरवायचा आहे। आता आपण बडीशेप पसरवून घेऊया। मी आता त्यावर मेथीची डाळ आणि धणे पसरवून घ्यायचे आहे। आता मोहरीची डाळ पसरवून घेऊया आपण। व्यवस्थित सर्व बाजूने पसरली गेली पाहिजे, म्हणजेच आपण ज्यावेळेस गरम तेल टाकून घेऊया त्यावेळेस सगळे मसाले व्यवस्थित शेकले गेले पाहिजे। या हिशोबाने आपण कमी जास्त लेयर तयार करत आहोत। आता आपण जे बाहेरून मसाल्याचे पॅकेट आणले ते पूर्ण 5ही पॅकेट आपण पसरवायचे आहेत। आता
मी लोणचं मसाल्याचे पूर्ण 5ही पॅकेट पसरवून घेतलेले आहे। इथे मी गावरानी लसण घेतला आहे। अगदी व्यवस्थित असं आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे। इथे मी 5 किलो लोणच्यासाठी 200 ग्रॅम इतका लसण वापरलेला आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता। अशाच पद्धतीने आपल्याला जाडसर असा वाटलेला आहे मी, त्या पद्धतीने करून। तर सर्व लेयर पसरवल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला लसण शेवटी घालायचं आहे। तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे, तर आपण लसण शेकून घेऊया। अशा पद्धतीने अगदी कडकडीत तेल आपल्याला मसाला शेकण्यासाठी टाकायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने अर्ध तेल मी मसाल्यात टाकून व्यवस्थित खालीवर करून मसाला शेकला गेलेला आहे। पूर्ण मसाला शेकला गेला पाहिजे आपला, नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते। मी अर्ध तेल काढून ठेवलेलं आहे, ते कोमट झालं की तेही पुन्हा मसाल्यात घालून घेऊया। मसाला मिक्स झाल्यानंतर आपण जी बरणी वापरतो त्यात आपण अगदी स्वच्छ बरणी करून भरून ठेवून द्यायचं आहे।